आपल्या रोजच्या जेवणात तोंडी लावायला काहीतरी झणझणीत हवेच. आणि तो जर मिरचू असेल तर हो, हिरव्या मिरच्याचा मिरचू. मिरचू म्हटले की दचकलात ना? नाही नाही, अतिशय छान हे तोंडी लावणं आहे. आणि हे तोंडी लावणं आपण मराठवाडा किंवा सोलापूर भागात जास्त केलं जातं. तर यासाठी आपल्याला घ्यायच्यात मिरच्या. पण त्या कशा, तर लांबट आणि पोपटी रंगाच्या ज्या मिरच्या असतात ना, त्या तिखटाला कमी असतात. डार्क हिरव्या रंगाच्या मिरच्या घ्यायच्या नाही आहेत. अशा मोठ्या मोठ्या पोपटी रंगाच्या घ्यायच्या, की जेणेकरून तो मिरचू फार झणझणीत होणार नाही, पण चवीला तर मात्र छान लागेल. तर अशा मिरच्याच्या आपण देठं काढून घ्यायचे. आधी धुवून घ्यायच्या मिरच्या, छान कोरड्या करून घ्यायच्या, देठं काढून घ्यायची. आणि कोरड्या केल्या की जास्त दिवस त्या मिरचू टिकतो. तर त्यामुळे छान पुसून वगैरे घ्यायच्या, हवेशीर ठेवायच्या आणि मग त्याचे तुकडे करून घ्यायचे. आता या मिरचीचे सुद्धा प्रकार वेगवेगळे आहेत. प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारे हा मिरचू केला जातो. कोणी मुगाची डाळ घालून करतो, कोणी कांदा घालून करतो, तर कोणी बेसनाचं पीठ घालून करतो. पण हा मिरचू कशा जरी पद्धतीने केला तरी मस्तच लागतो. तर मी 1 चमचाभर फक्त तेल टाकलेलं आहे आणि इथे ह्या मिरच्याचे जे आपण तुकडे केलेत ते छान भाजून घ्यायचेत आपल्याला. आणि गॅस थोडासा मंदच ठेवायचा, की जेणेकरून त्या मिरच्या काळपट होणार नाही. आणि हा मिरचू करताना एक लक्षात घ्यायचं, की हे लोखंडाच्या कढईत करायचा. त्यामुळे मग त्याची मस्त खमंगपणा वाढतो. जर आपण मराठवाड्यात गेलो तर तुम्ही बघू शकता तिथे, की तव्यावरच तो मिरचू करतात. गरम तवा असतो त्याच्यावर ते करतात. तर लोखंडी तवा किंवा लोखंडी कढई असं घ्यायचा आणि त्याच्यात हा मिरचू करायचा. तर अशा मस्तपैकी छान भाजून घ्यायच्या आपण या मिरच्या. मंद गॅसवर हळूहळू हळू भाजून घेतल्या की छानपैकी त्या अशा शिजल्यासारख्या होतात. आणि याच्यावर जर मीठ टाकलं तर अजून लवकर भाजल्या जातात. आणि त्याच्यात मिठामुळे पाणी सुटतं आणि तो मऊसर होतात त्या मिरच्या. भाजतात पण आणि मऊसर पण होतात. तर अशा मिरच्या भाजून घेऊन आपण एका बाउलमध्ये बाजूला काढून ठेवायच्या. आणि त्या कढईमध्ये तेल टाकायचं. आता तेल थोडंसं या मिरचूला जास्तच लागतं. तर 2 टेबलस्पून मी तेल टाकलेलं आहे. आणि आपली नेहमीप्रमाणे जिऱ्या मोहरीची फोडणी करायची. आणि फोडणी छानपैकी तडतडली की मग आपल्याला दुसरं साहित्य टाकायचे. तर आता ही छानपैकी फोडणी झाली आहे. याच्यात टाकायचा भरपूर लसूण. तुम्ही जितका लसूण छान टाकणार ना, तर मिरचीची चव अजून छान होते. तर भरपूर लसूण टाकायचा बारीक चिरून. आणि टाकलेत मी 1 चमचाभर तीळ. तर करायच्या अनेक पद्धती आहे, पण ही मी आमच्याकडच्या गावरान पद्धतीने हा मिरचू करते आहे. तर 1 चमचा मी तीळ टाकलेत आणि एक छान मोठा चमचाभर दाण्याचं कूट. आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. मिरचूला लसूण बारीक केलेला तो जास्त प्रमाणात टाकला की मग त्याची चव मस्त होते. आणि आपण ह्या ज्या मिरच्या भाजून घेतल्या होत्या आणि त्या बाजूला ठेवल्या होत्या, त्या मिरच्या याच्यामध्ये टाकायच्या आणि थोडंसं छान परतून घ्यायचं. आता याच्यामध्ये मस्त चव येण्यासाठी आपण लिंबाचा वापर करणार आहोत. कोथिंबीर पण टाकलेली आहे. कोथिंबीरीने तर मस्त चव येणारच. पण लिंबू टाकल्यामुळे ते मिरची जो असतो ना, तो आंबट तिखट याची चव भन्नाट लागते. पण लक्षात काय फक्त ठेवायचं आपल्याला, की जे लिंबू आपण टाकतो ते लिंबाचा रस टाकल्यावर लगेच एक मिनिटांनी ते काढून घ्यायचं. कारण की लोखंडाची आणि त्या आंबटपणाची रिॲक्शन होऊ शकते. म्हणून जास्त वेळ लोखंडाच्या कढईत लिंबू टाकल्यानंतर हे मिश्रण ठेवायचं नाही. तर असा हा खमंग मिरचू आपण छान चवीला आंबट, मस्त शेंगदाण्याची चव, तिळाची चव, फर्स्ट क्लास. तुम्ही पण करा.